कधी कधी गोड खायचं मन होतं आणि अगदी आपल्याला 5 मिनिटामध्ये हवं असतं. ते पण झटकन होणारा घरगुती साहित्यामध्ये पदार्थ म्हणजे साजूक तुपातील गोडाचा शिरा. आता गोडाचा शिरा म्हटलं तर साजूक तूप पाहिजेच असतं. करण्याची थोडी वेगळी पद्धत आहे. अगदी बघा, गाजराच्या हलव्याला सुद्धा मागे टाकेल असा हा गोडाचा शिरा. एकदा तुम्ही असा बनवाल ना, तर तुम्ही कायम असाच बनवाल आणि घरचे पण खाऊन खुश होतील. त्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे. अर्धा कप मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. काजू, बदाम, पिस्ता तसेच मनुके आणि तुपामध्ये चांगला रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी रंगावर कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नॉर्मल गॅसवर. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण चांगले भाजून घ्यायचे. ते एका ताटामध्ये काढून घेतले. आता आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले आणि अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी म्हणजे वाटीचं प्रमाण जर असेल तर 1 वाटी रवा, अर्धी वाटी साजूक तूप आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर साजूक तूप टाकल्यानंतर अर्धी वाटी जी साखर टाकली आहे ती चांगली त्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आणि त्याच वाटीचं प्रमाण 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं गरम झाल्यानंतर त्या दुधामध्ये साखर विरघळल्यानंतर जो रवा भाजून घेतला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडनं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, एवढा छान लुसलुशीत असा हा गोडाचा शिरा तयार होतो ना, तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये अगदी कलर चेंज झाला आहे आणि बघा एवढा लुसलुशीत झाला आहे. तर तुम्ही एकदा बनवाल ना, तर एवढं घरचे खाऊन खुश होतील की तुम्ही अशाच पद्धतीने गोडाचा शिरा बनवाल. तर एवढा लुसलुशीत होतो आहे बघा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहेत. एवढा छान झालेला आहे ना, तर स्मेल तर एवढा छान सुटला आहे आणि चव तर अप्रतिम लागते. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये वेलची पूड टाकायची. तर असं हलवून घ्यायचं आहे. अगदी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. ड्रायफ्रूट्स वगैरे पण जास्त तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता गोडाचा शिरा आपला तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर झाला आहे ना छान गोडाचा शिरा.